राहुड घाटात पुन्हा भीषण अपघात. क्रेनचे ब्रेक फेल होऊन 4 वाहनांना धडक. 7 ते 8 वर्षाच्या चिमुकल्यासह दोघांचा जागीच मृत्यू. चांदवड तालुक्यातील राहुड घाटात 2 जून रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण अपघात घडलाय. घाट उतरत असताना क्रेनचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव क्रेनने समोरील 4 वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत 7 ते 8 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रेन क्रमांक GJ03 HE 8553 राहुड घाट उतरत असताना अचानक तिचे ब्रेक निकामी झाले. नियंत्रण सुटलेल्या क्रेनने प्रथम आयशर वाहन क्रमांक HR 38A 0789 ला जोरदार धडक दिली. त्यानंतर पुढे असलेल्या महिंद्रा विरो वाहनाला तसेच ॲपे रिक्षालाही धडक बसली. धडक इतकी भीषण होती की ॲपे रिक्षा क्रेनच्या पुढील भागाखाली दाबली गेली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. रिक्षामधील 2 जण सुमारे अर्धा ते पाऊण तास वाहनात अडकून पडले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, टोल कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालकांनी मदतीसाठी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नानंतर अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. हे दोघे मालेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान महिंद्रा विरो वाहनाच्या मागील ट्रॉलीत बसलेले पिता पुत्र धडकेच्या तीव्रतेमुळे खाली फेकले गेले. दोघेही वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 ते 8 वर्षाच्या एका निष्पाप चिमुकल्याचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मृतांची ओळख अद्याप पटली नाही. अपघातानंतर बजरंग रुग्णवाहिका, जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज रुग्णवाहिका आणि साई रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना प्राथमिक उपचारानंतर मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. राहुड घाटातील हा अपघात केवळ एक दुर्घटना नसून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा आणि निष्काळजीपणाचा आणखी एक बळी असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या घाटात वारंवार जीवघेणे अपघात होत आहेत. प्रत्येक अपघातानंतर अधिकारी घटनास्थळी भेट देतात, चौकशीचे आदेश दिले जातात, सुरक्षेच्या उपाययोजनांची आश्वासने दिली जातात. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. राहुड घाटात अपघाताची मालिका सुरू असतानाही वेग नियंत्रण, जड वाहनांची तपासणी, धोकादायक वळणांवर सुरक्षा व्यवस्था आणि कायमस्वरूपी उपाययोजना याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. परिणामी एका निष्पाप चिमुकल्यासह 2 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. प्रशासन आणखी किती मृतदेहांची वाट पाहत आहे असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास चांदवड पोलीस करीत आहेत. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. काय झालं बाबा नेमकं? या गाडीचे ब्रेक फेल झालेले या कंटेनरचे. त्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्यामुळे एक रिक्षा, एक विरो गाडी आणि आयसरचा ॲक्सिडेंट झालेला आहे.
काही कोणी दगावलं या त्यात ठिकाणी? 2 जण दगावलेले आहेत. 2 जण त्या रिक्षामध्ये खाली गाडीच्या खाली अटकलेले आहेत. रिक्षा आधी वरूनच येत होती हो, का? रिक्षा पण वरूनच येत होती. आता रिक्षामध्ये किती जण आता अडकलेले? रिक्षामध्ये 2 जण अटकलेले आहेत. 2 जण अडकले. आणि जे एक्सपायर झालेले ते कुठले काही कळताय माग? नाही ते अजून काही माहित नाही गाडी झालेलं कुठली माहिती कळते? आहे. गाड्या कुठल्या हे पण कोणाला माहित नाही अजून. काय नक्की सांगाल या संदर्भात? घाटात वेळोवेळी अपघात या ठिकाणी घडत असतात. शासनाला प्रशासनाने एवढंच सांगणं आहे की या घाटाकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद. हो. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.